तर मित्रांनो आता आपण मार्लेश्वरला निघालेलो आहे। आपला आजचा रूट असा असणार आहे कराड, पाचवड फाटा, उंडाळे, शेडगेवाडी, मलकापूर, आंबेघाट आणि मारळ। तर अशा या रूटने आज आपण मार्लेश्वरला जाणार आहे। आणि याच्या आधी मित्रांनो एक लक्षात ठेवा की जर तुम्ही गुगल मॅपला मार्लेश्वर आणि तुमची लोकेशन टाकली तर तुम्हाला लोकेशन ही फक्त चालत जाणे दाखवणार आहे, गाडीवरून किंवा टू व्हीलरवरून कोणतीही लोकेशन दाखवणार नाही। त्यासाठी मी तुम्हाला लास्टला सांगेन तुम्हाला काय करायचे आहे ते, तो पण व्हिडिओ संपूर्ण पहा, संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला मित्रांनो हळूहळू आता आपण पुढे जाऊया। तर मित्रांनो स्वागत तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये, मी आशिष कदम। तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे मार्लेश्वर देवस्थानला। मार्लेश्वर देवस्थान हे खूप प्रसिद्ध देवस्थान आहे आणि देवस्थान प्रसिद्ध पण आहे आणि त्याच्यासोबतच इथे जो निसर्ग आहे की नाही तो एक निसर्गप्रेमींसाठी एक अट्रॅक्टिव्ह असं काम करतो, कारण निसर्ग पण खूप सुंदर असा आहे। इथे कसं याचे मी ही थोडक्यात दाखवलं असेल कारण आम्ही खूप लांबून आलेलो आहे इथे आणि इथे आता मस्त निसर्ग दिसत होता, त्याच्यामुळे म्हटलं इथे व्हिडिओ करूया आणि इथून जात आपण पुढे जाणार आहे। आता मार्लेश्वर इथून नाही म्हणजे आमच्या थोड्याच अंतरावर राहिलेले आहे। तर मित्रांनो चला आता पुढे जाऊया, जो निसर्ग आहे, जे अजून काय बाकीच्या गोष्टी आहेत त्या सर्व मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो। तर चला आता मित्रांनो आता आपण मार्लेश्वरला जाणार आहे, पण त्याच्या आधी आंबे घाटातील सुंदर निसर्गाचे दृश्य तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे आणि त्याच्या अलीकडे पण आम्हाला एक घाट लागलेला होता, त्याची पण दृश्य मी तुम्हाला इथे दाखवतो, त्याचा आनंद नक्कीच घ्या। मित्रांनो हे दृश्य तुम्हाला नक्कीच आवडले असतील। तर चला मित्रांनो आता आपण मार्लेश्वरला जाऊया। आता मार्लेश्वर देवाचे दर्शन घेऊया आणि मार्लेश्वर मधील जो निसर्ग आहे त्याचा पण नक्कीच तुम्ही आनंद घ्या। तर चला मित्रांनो आता आपण हळूहळू आपण या वाटेने मार्लेश्वरकडे जाऊया। तर मित्रांनो आपण मार्लेश्वरला पोहोचलेलो आहे। गेटवर आपल्याकडून 10 रुपये तिकीट घेतलेले आहे, टू व्हीलर होती आपली, त्यामुळे आता पार्किंगला आपण गाडी लावलेली आहे आणि पार्किंग हे ते फ्री आहे। जर तुम्हाला इथे जर नारळही घ्यायचं असेल तर पार्किंग इथे आत पण लावू शकता। आता हळूहळू आपण या पायऱ्या चढायला सुरुवात करणार आहे। मित्रांनो पायऱ्या थोड्याशा जास्त आहेत, तर हळूहळू आता आपण पायऱ्या चढूया आणि देवस्थानाच्या तिथे गेल्यानंतर बाकीचे काय ते दृश्य आहेत ते तुम्हाला मी तिथं गेल्यानंतर दाखवतो।
स्वर्ग बघायचा आहे आणि स्वर्गात आणखीन देवाची पण दर्शन पाहिजे असेल तर नक्कीच मार्लेश्वरला या. मी असे का बोलतोय हे तुम्हाला जरा वेळाने कळणारच आहे. जेव्हा मी ड्रोन आकाशात उडवीन तेव्हा तुम्हाला सर्व नजारा तिथला दिसणार आहे. आणि मित्रांनो, मार्लेश्वरला गेल्यानंतर एक खालचाच वॉटरफॉल आपल्याला दिसतो, पण त्याच्यावर अजून 2 वॉटरफॉल आहेत. ते जर तुम्हाला पाहायचे असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, कारण मी जेव्हा ड्रोन उडवणार आहे तेव्हा सर्व त्या जे वॉटरफॉल आहेत ते सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगतो, बाहेरून लोक आले, बाहेरून लोक आपले व्हिडिओ करतात तेव्हा आपण त्यांना लाखात व्ह्यूज देतो, सबस्क्राईब करतो, पण आपलाच माणूस एवढे सुंदर असे व्हिडिओ करतो तरी पण त्याला सबस्क्राईब करत नाही कोण, त्याचे व्हिडिओ बघत नाही. आपल्या चॅनलला तुम्ही जाऊ शकता, बघू शकता किती सुंदर असे व्हिडिओ केले आहेत आणि आपले सबस्क्रायबर किती कमी आहेत हे पण तुम्ही नक्कीच पहा. तर चला मित्रांनो, आता पुढे जाऊन आपण बाकीच्या गोष्टी आहेत ते बघूया. तर मित्रांनो, आता थांबा, आता आपण ड्रोन उडवणार आहे आणि ड्रोनमध्ये तुम्हाला हे मार्लेश्वरचा धबधबा कसा दिसतोय तो नक्कीच पहा. खूप असे सुंदर दृश्य तुम्हाला आता दिसणार आहे. तर चला आता आपण ते पाहूया.
मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला पाटण, कराड आणि सातारा या साईडला जर ड्रोन पाहिजे असेल तर ड्रोन अवेलेबल आहेत. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तिथे जाऊन तुम्ही त्यांना मेसेज करा. माझ्या मित्राचंच आहे ते, तर त्यांना मेसेज केल्यानंतर तुम्हाला ते ड्रोन अवेलेबल होईल. फक्त 3 लोकेशनसाठी, आणि पाटण, कराड आणि सातारा. आणि सातारामध्ये अजून कुठली बाकीची लोकेशन असेल तरी पण त्यांना मेसेज करा, ते काय म्हणतात त्याच्यावर तुम्ही ठरवू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला हा नक्कीच सांगा. महाबळेश्वरला नक्कीच भेट द्या. आणि जर तुम्ही दिली असेल तर तुम्हाला काय महाबळेश्वरमध्ये चांगलं वाटलं हे नक्कीच मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. आता मित्रांनो, मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की तुम्ही गुगल मॅप लावला तर तुम्हाला ते लोकेशन फक्त चालत जाताना दाखवते. तर त्याच्यासाठी उपाय काय? तर मित्रांनो, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. महाबळेश्वर जे देवस्थान आहे, जे ज्या गावात आहे म्हणजे मारळ गावात, तेथील हे लोकेशन आहे. तेथून जराच अंतरावर हे महाबळेश्वर आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ती लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करा आणि तुमची लाईव्ह लोकेशन लावा, म्हणजे तुम्ही डायरेक्टली इथे पोहोचाल. म्हणजे मॅप तुम्हाला दाखवेल त्या रोडने या. आता मित्रांनो, मी इथे येण्यासाठी रोड का दाखवला नाही? का जर मी रोड दाखवत बसलो असतो तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. त्याच्यामुळे मी इथे रोड दाखवला नाही. तुम्ही आंबेघाटात आला, जर कोल्हापूर, सातारा, सांगली या साईडून जर आला तर आंबेघाटातून तुम्हाला एक कॉर्नर भेटेल, तिथून तुम्ही खाली या, तुम्हाला हे देवस्थान भेटून जाईल. मित्रांनो, नक्कीच डिस्क्रिप्शन चेक करा, तिथे तुम्हाला मॅप लिंक भेटून जाईल. तसेच ड्रोनची लिंक पण तिथेच तुम्हाला भेटून जाईल. तर भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये.